नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रो, आज आपण तारकेश्वर टेकडीवर आलेलो आहोत. येरोडा चौकाच्या इथे एक तारकेश्वर नावाची टेकडी आहे. ती नादा ठाकरसी हिल म्हणूनही ओळखली जाते आणि हा या परिसरातील सर्वात उंच असा बिंदू आहे. आणि ह्या बिंदूमुळे इथे जी वर जागा उपलब्ध आहे तिथे पाण्याच्या साठवण टाक्या उभारून तिथून या परिसराला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. आता आपल्याला मागे बघायचं आहे की आपल्याला ह्या व्हिडिओत खाली अनेक गोष्टी दिसून येत आहेत. त्याच्यामध्ये नदीचं पात्र आहे, 3 नंबरचा पूल म्हणजे दगडी पूल, त्याच्यानंतर त्याच्या डाव्या हाताचा दुसरा पूल आणि त्यानंतर आत्ता सध्या चालू असलेला तिसरा पूल, असं हे सगळं आहे. आता आपण ह्या पुलाच्या दिशेने हे करूया. आता चित्र बरंचसं स्पष्ट व्हायला हरकत नाही. डाव्या बाजूला आपल्याला एक झेंडा दिसतोय. तो झेंडा काढून घेण्यात आला, झेंड्याचा खांब आहे. त्याच्या शेजारी आपल्याला मेट्रो वळणदार आकार घेऊन पुढे गेलेली दिसते. ह्या बाजूला मेट्रोचं म्हणजे उजव्या हाताला मेट्रोचं स्टेशन आहे. आणि ही जी ट्रॅफिक दिसते आपल्याला ती पूल क्रमांक 3ची ट्रॅफिक आहे. आता मेट्रो आली आहे बघा रामवाडीवरून, ती वनाच्या दिशेने चाललेली आहे. त्याच्या खाली आपल्याला दिसतोय तो पूल क्रमांक 2 आहे डाव्या बाजूला मेट्रोच्या. दोन्ही पूल डाव्या बाजूलाच आहेत. मधला आहे तो दगडी पूल आहे, ज्याच्याबद्दल काल आपण व्हिडिओ बनवला. तो बंद करण्यात आला आहे. तिथं वॉकिंग प्लाझा आहे. आणि नदीपात्रात जी कामं चाललेली ती ह्या माझ्या छोट्या कॅमेऱ्याच्या आवाक्यात आहेत का नाही मला सांगता येणार नाही. आणि जी ट्रॅफिक चालू दिसते तो पूल क्रमांक 3 आहे, जो आत्ता सर्वात शेवटी झाला आहे. म्हणजे सगळ्यात जुना पूलमध्ये दगडी फिट्स गरॉल, त्याच्या डाव्या हाताला 2 क्रमांकाचा पूल आणि ज्याच्यावर सध्या ट्रॅफिक सुरू आहे तो 3 क्रमांकाचा पूल. आणि या बाजूला आपण काल गेलो होतो, तिथं JCB वगैरेचं काम चालू असलेलं दिसतंय. ते बघा, JCB वगैरेचं काम चालू असलेलं दिसतंय. त्या पात्रात काल आपण गेलो होतो आणि बंड आणि तिथं काम चालू असलेलं आपण पाहिलेलं आहे. पाटबंधारे विभागाने केलेलं हे काम आपण दिसतंय आपल्याला. त्याच्यामध्ये काय त्यांनी गेट वगैरे टाकायचा प्रयत्न केलेला आहे. असा हा सगळा मामला आहे. आणि हे पूर्वीपासून अत्यंत चांगली जागा, आकर्षक जागा आणि देवधर्माची जागा म्हणून ओळखली जायची. कारण ह्या बाजूला शंकराचं मंदिर आहे. अनेक धर्मस्थळं आहेत तिथे, अनेक मंदिरं आहेत. त्याच्यात प्रामुख्याने तारकेश्वर या नावानेच हा परिसर ओळखला जातो. आणि तारकेश्वराच्या स्वयंभू पिंडीवर नतमस्तक व्हायला भाविक येत असतात. आणि हा नयनरम्य परिसर, टेकडी उंचावरील आजूबाजूची गर्द वनराई आणि खाली वाहणारी नदी, यामुळे हा सुंदर परिसर राहायचा. बंडावरून पडणारं पाणीसुद्धा त्या काळी इथून दिसायचं, छान आकर्षक वाटायचं. त्यावेळेस जे आत्ता ट्रॅफिक चालू आहे तो पूल त्यावेळेस नव्हता. त्यामुळे बंडा आणि सर्वस्वी बंडावरून पडणारं पाणी, त्यावेळेस मेट्रोही नव्हती, फक्त जुना दगडी पूल होता. आणि त्याच्यानंतर तो त्याच्या शेजारचा डाव्या हाताचा RCC पूल झालेला आहे. नदीच्या पलीकडं आपल्याला कोरेगाव पार्कचा भाग दिसतोय. आत्ता आपण येरोडा गावठाणाच्या भागात उभे आहोत. आणि नदीचा मागचा भाग म्हणजे या फिल्मच्या उजव्या हाताचा, म्हणजे या स्क्रीनच्या उजव्या हाताचा भाग हा खडकी दापोडीच्या दिशेने जाणारा आहे किंवा संगमवाडीच्या दिशेने जाणारा आहे. तर असा हा सर्व भाग, या भागाच्या अनुषंगाने हे झाडीमध्ये असलेलं तारकेश्वराचं मंदिर मला दिसत असेल. इथे या मंदिराचं आपण शूट घेत आहोत. इथे हजारो भाविक दर्शनाला येतात. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा असते. श्रावण महिन्यातही इथे मोठी यात्रा भरत असते दर श्रावणी सोमवारी. आणि इथे मी पण पूर्वी लहानपणापासून यायचो आहे, कारण त्यावेळेस आमचं राहण्याचं ठिकाण इथंच होतं. आणि हा परिसर तेव्हा, आता ह्या टोकाला आपण आलेलो आहोत. इथं झाडी असल्यामुळे आपल्याला इथून काही जास्त दिसणार नाही, परंतु इथून आपण आवाक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या बाजूला आपल्याला नदी वाहते दिसते बघा, त्या तिकडे. ती अशी डाव्या बाजूला येरोडा, उजव्या बाजूला कोरेगाव पार्क, अशी करत करत कल्याणीनगर, पुन्हा कोरेगाव पार्क, अशी करत करत पुढे मार्गस्थ होते. मुंडवा आणि खराडी मार्गे पुढे जाते. हे नदीचं पात्र इथून दिसतंय बघा.